संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे नक्की काय मागितलंय हे आज आपण पाहूयात. डी कोडिंग पसायदान ही एक शॉर्ट सिरीज आहे. त्याच्यामध्ये निर्मळ मनाने आपल्या बुद्धीनुसार पसायदान समजून घेण्याचा आपण एक प्रयत्न करूयात. माऊली म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. या सगळ्या जगामध्ये जी एनर्जी आहे, जो ईश्वर आहे, त्याला माऊली म्हणतात की माझ्या वाणीचा जो यज्ञ मी केलाय, माझी साधना केली, ज्ञानेश्वरी नंतर हे येतं, तर त्याचं एक फळ म्हणून, रिझल्ट म्हणून मला हा प्रसाद हवा. युजली आपण देवाकडे काही मागताना स्वतःसाठी मागतो, आपल्या फॅमिलीसाठी मागतो, पण माऊलींनी सगळ्या जगासाठी, प्रत्येक माणसासाठी काही ना काही मागितलं. पुढे ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. या जगामध्ये सगळी माणसं सारखी असतात, फक्त त्यांच्यामध्ये काही चांगले वाईट गुण कमी जास्त प्रमाणात असतात. तर त्यांच्यातले जे वाईट गुण आहेत, निगेटिव्हिटी आहे, दुर्गुण असतात जे, ते निघून जावेत. आणि ते निघून गेल्यानंतर मग तया सत्कर्मी रती वाढो, त्यांच्यातले चांगले गुण वाढावेत, चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं पण व्हाव्यात. आणि जेव्हा असं होईल तेव्हा एक चांगलं जग आपण पाहू शकतो. पसायदानातल्या पुढच्या उभ्यांना सुद्धा समजून घेण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करूयात. चुकत असेल तर तेही सांगा आणि काय वाटतं याच्यावर कमेंट नक्की करा. रामकृष्ण हरी.